तांबडा पांढरा रस्सा आणि मांसाहाराचे रसिक असलेल्या कोल्हापूरकरांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज 31 आहे आणि हाच मुहूर्त साधत आज अनेक कोल्हापूरकर तांबडा पांढरा रस्सा आणि मटणावर ताव मारणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघू शकतो कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये अशा पद्धतीची सकाळपासूनच खवय्यांची गर्दी आहे ती पाहायला मिळते। एका बाजूला आपण बघतोय चिकन मटण खायला किंवा चिकन मटणची खरेदी करायला सकाळपासूनच अशा पद्धतीनं नागरिक मोठ्या संख्येनं खवय्ये येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चिकन मटणाबरोबरच आता कोल्हापूरकरांची माशाला देखील पसंती मिळते आणि म्हणूनच मासे खरेदीसाठी सुद्धा कोल्हापूरकरांनी झुंबड उडवलेले असं म्हणावं लागेल। हे फिश मार्केट आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळ्या पद्धतीचे मासे जे आहेत ते आज 31च्या निमित्तानं उपलब्ध आहेत। जवळपास 400 रुपये किलोपासून ते 1200 रुपये किलो इतक्यापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे जे आहेत ते खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत आणि हेच मासे खरेदी करण्यासाठी आता खवय्ये जे आहेत ते या सगळ्या मटन मार्केट, चिकन मार्केट, फिश मार्केटकडे येत असताना पाहायला मिळतात। आणि एकूणच आपण बघतोय आज मंगळवार आहे आणि मंगळवार असला तरी 31 असल्यामुळं या चिकन आणि मटणावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत असं म्हणावं लागेल। खरं तर रविवार आणि बुधवार हे दोन जे दिवस आहेत ते कोल्हापूरकरांचे मटणवार म्हणून ओळखले जातात, मात्र आज मंगळवार असला तरी आज देखील अशाच पद्धतीनं मटण खाण्यासाठी सगळे खवय्ये काय सांगाल? आज 31 आहे, कसं नियोजन? चांगलं फर्स्ट क्लास, सरंगा, पापलेट, बांगडा, सुरमई एक नंबर। मंगळवार असला तरी सुद्धा मासे खायचे। खरेदी केले का मासे? केले की कोळंबी घेतली अर्धा किलो, पापलेट घेतले किलो आणि सरंगा मोठा एवढा 3,800चा 4था हिस्सा घेतलाय। दर कसे आहेत? 700, 800, 1000, 1200, 1400 जोरदार नियोजन आहे। हाय, जोरदार नियोजन। पहिला ही खऱ्या कोल्हापूरकरांची प्रतिक्रिया आहे। कोल्हापूरकर मांसाहार करण्यासाठी किती उत्सुक असतात, त्यांना निमित्त लागत असतं मांसाहारासाठी आणि तेच निमित्त आज कोल्हापूरकरांना सापडलं आणि 31चा मुहूर्त साधत आज कोल्हापूरच्या चिकन, मटण आणि फिश मार्केटमध्ये खवय्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।